सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आळल् दिवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सकल संत विचार मंच कोथरूड यांच्या विद्यमानाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे 6 यांच्या सहकार्याने आयोजित ही जी व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये 51 संत चरित्रांची पर्वणी आपल्यासाठी त्यांनी काय आहे आयोजित केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आज मला ही सेवा दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। 25 तारखेला पुण्यतिथी आहे मुक्ताबाईंची आणि म्हणून अशी ही आदिशक्ती तिचं आपण चरित्र बघण्याचा प्रयत्न करूया। श्री गणेशाच्या चरणी शारदेच्या चरणी सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर जे जो चरित्रपट आपण जे काय आहे मांडणार आहोत तर मुक्ताबाईंचं चरित्र सांगताना आपण काय आहे चौघही भावंड आहे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताबाई। तर या चौघांचाही जीवनपट कोणाचंही चरित्र असेल ना तरी तो आपोआप उलगडत जातो। कारण काय आहे लौकिक अर्थाने त्यांनी हे देह जे भिन्न धारण केले असले ना तरी शेवट परतत्व स्पर्शी ही भावंडे होती ना। आणि म्हणून असं म्हटलं जातं की एका रूपाची चत्वार दीपिका उजळाला या का मूर्तिमंत। एका तेजाची एका सत्वाची एका सुखाची 4 मूर्ती। एकेची लावण्ये एकेची प्रकाशे एकेची उल्हासे वर्तताती। म्हणून म्हणतात की एकच रूपे परमात्मा काय तत्व एकच आहे त्याच्यात ह्या 4 काय आहे दीपिका आहे। आणि म्हणून प्रत्येक जसं आपण बघतो की फुलामध्ये प्रत्येक पाकळी ही वेगळी स्वतंत्र असली तरी फुलामध्ये ती एकसंगत असते। अगदी तसंच पाकळी पाकळीने ही 4ही भावंडांचं व्यक्तिमत्व उमलले विकसले आणि सुगंधाने भारले। तसेच ते पाकळी पाकळीने अलगद मिटून गेले म्हणजे सुकून गळून पडण्याआधीच सुगंध उधळीत उधळीत स्वतःला मिटवून घेण्यात या 4ही भावंडांचे लौकिकत्व विशेषत्वाने प्रकाशात राहते। आता संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर थोड्या थोड्या काळाने म्हणजे 1 वर्षाच्या आतच सोपान मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी घेतली। आता ही जी 4 भावंड आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई हे 4 विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांची अपत्य आहे। मुक्ताबाई ही या सर्व भावंडात लहान आणि त्यांची एकुलती एक बहीण
त्यामुळे स्वाभाविकच या भावंडांमध्ये अति जिव्हाळ्याचे, कौतुकाचे स्थान तिला मिळाले होते. माता पित्यांच्या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली आणि मुक्ताबाईने ती जबाबदारी तितक्या समर्थपणे उचलली, पेलली आणि त्यामुळे बालवयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक आणि समंजस बनली. आता दिवस चालले आहेत. निवृत्ती ज्ञानदेव समाधी लावतायत. म्हणजे या चौघ भावंड राहत आहेत त्यावेळेस हे दोघं समाधी लावायचे. ते मुक्ताबाई बघायची आणि ती पण लावायचा प्रयत्न करायची, पण तिला काही ते जमायचं नाही. आणि म्हणून एकदा ज्ञानदेवांच्या लक्षात आलं की आता या मुक्ताईला अध्यात्म ज्ञान आणि योग साधना समजावून देण्यासाठी आता हीच योग्य वेळ आहे. आणि म्हणून त्यांनी आपले बंधू निवृत्तीनाथ त्यांची परवानगी घेतली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. तर निवृत्तीनाथांनी परवानगी दिली आणि त्यांना काही सूचना सुद्धा दिल्या. आणि त्यामुळे ज्ञानदेवांनी मुक्ताईला जरा विचारलं की मुक्ता, तुझी काय अडचण आहे? मुक्ताई म्हणाली, ज्ञानदा, माझ्या मनात बरेच काही प्रश्न आहेत. त्याची तू उत्तरे मला दिलीस तर त्याप्रमाणे मी आचरण करेन आणि म्हणजे मला मग समाधी स्थिती प्राप्त करता येईल. म्हणून असं असतं, साधक अवस्थेमध्ये पुष्कळ प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शकाकडून सगळ्या प्रश्नांची संशय निरासन झालं तर काय होतं, झटझट प्रगती होते. आणि म्हणून ज्ञानदेवांनी होकार दिला आणि मुक्ताबाईंनी प्रश्न विचारले. पहिलाच प्रश्न काय विचारलाय की विठ्ठलाचे रूप सगुण आहे का निर्गुण? हा सगळ्यांनाच प्रश्न असतो की आपण बघतो तो काय आहे, विठ्ठल विटेवरी उभा पंढरपुरात, तो सगुण आहे. पण मग खरी नक्कीच तो निर्गुण आहे का सगुण आहे? तर वास्तविक काय ते हे ब्रह्म विटेवरी असं म्हटलं जातं. म्हणजे ते निर्गुण परब्रह्मच या विटेवर सगुण रूपाने भक्तांच्या सोयीसाठी काय झालेलं आहे, नामरूप आकाराला आलेला आहे. मग अशा या निर्गुणापासून मायेची उत्पत्ती कशी झाली? आता ते निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे त्याला गुणच नाही, म्हणजे रूप नाही, रंग नाही, आकार नाही, काहीच नाही. आणि त्याच्यातून ही मायेची उत्पत्ती. माया म्हणजेच काय, हे सगळं विश्व, हे सगळं जग कसं काय निर्माण झालं? तर प्रकाशापासून अंधार कसा झाला? पुढचा प्रश्न आहे. प्रकाश आहे. आता परमात्मा हा कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे. म्हणजेच ते काय, ज्ञान स्वरूप आहे. त्याच्यातून हे सगळं अज्ञान कसं झालं? कारण हे जे सगळं दिसतं आपल्याला, हे जे दिसणार विश्व आहे, हे जग आहे, हे कसं आहे? हे अज्ञानाचं कार्य आहे. कारण ते निर्माण झालं आणि ते कसं होतं, नाश पावतं. उपजे ते नाशे. मग असं हे जे सगळं, तो जो परमात्मा तर कसं ते प्रकाश स्वरूप आहे आणि त्याच्यामधून हे सगळं नाशिवंताचं जग कसं काय झालं? मग गुरुकृपा म्हणजे काय? मग त्याचं उत्तरच खरं असं आहे की वास्तविक काय म्हटलेले समर्थ म्हणतात, अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. म्हणजे वास्तविक हे सगळं दिसणारं जग आहे, हे सगळं मृगजळवत आहे, झालंच नाहीये. आणि म्हणून त्या प्रकाशापासून काय आहे, हे अज्ञान नाही निर्माण झालेलंच नाहीये. मग पुढे विचारलं त्यांनी, गुरुकृपा म्हणजे काय? चार कृपा आपण बघतो. ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा. तर गुरुकृपा झाली की काय होतं, शास्त्र कृपा होते, शास्त्र समजायला लागतं आणि शास्त्राचा मग काय होतो, अनुभव येतो, त्याला म्हणतात आत्मकृपा. मग ती झाली म्हणजे काय फरक पडतो? मुक्ताबाईचा प्रश्न आहे की अशी गुरुकृपा झाली की काय फरक पडतो? तर हे सगळं दिसणार जग आहे, ते सत्य नाही आणि त्यामुळे त्या दिसणाऱ्या जगातली आसक्ती आणि ममत्व कसं होतं, गळत जातं. मग आता गुरुकृपा झाली असता काय लक्षणे दिसतात? लक्षणे काय दिसतात? तर तो कसा होतो, तो जीव साक्षी भावाने या सगळ्या विश्वामध्ये वावरतो.
म्हणून त्याची प्रज्ञाची लक्षणं सांगितली, ज्ञानीची लक्षणं सांगितलेली आहेत. तर आता मोक्ष म्हणजे नेमकं काय पुढे विचारतात. मोक्ष म्हणजे काय? मुक्त होणं, मोकळा झाला. जो बांधून घेतले त्यांनी मी माझ्यामध्ये, त्याच्यातून काय होतो? तो मोकळा होतो. आणि ते कसे समजावे? परत ती विचारते की मी मोकळा झालेलो आहे हे कसं समजावं? समाधी कशी लावावी? आणि समाधी अवस्थेत ब्रह्मानंदाची अनुभूती कशी घेता येते? आणि ती मला घेता येईल का? कारण हे ब्रह्म तर सगळ्यापेक्षा वेगळं आहे. हे जे सगळं दिसतंय नाम रूपाचं, त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे. असे अनेक प्रश्न तिने ज्ञानदेवांना विचारले आणि ज्ञानदेवांनी तिला कळतील अशा भाषेत तिची उत्तरं उकलून दाखवली. काही क्रिया त्यांनी मुक्ताबाईकडून करवून घेतल्या आणि हळूहळू काय झालेले, मुक्ताबाईंना आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाची ओळख झाली. आणि शेवटी मुक्ताबाईंना आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाची अनुभूती झाली. म्हणून काय आहे, परमार्थ हा कसा आहे? आचरणाचा आहे. नुसता सांगी बोलीव नाहीये, त्याचा अनुभूती घ्यायची आहे. हे सगळं समजून घेऊन काय आहे, त्याची अनुभूतीत रूपांतर झालं पाहिजे. आणि म्हणून एकदा अशा मुक्ताबाई काय आहे, समाधीत बसलेल्या असताना ज्ञानदेव त्यांना म्हणतात जागृत करून की आता तुला काय आहे, तू हे काय सगळे 8 अंग आहेत योगाचे. कुठले? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा आणि शेवटची समाधी. हे सगळं काय झालेलं आहे, हे तुला प्राप्त झालेले. या सगळ्या अंगाने हळूहळू काय आहे, पुढे पुढे जायचं असतं. यम मध्ये म्हटलंय अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. हे काय आहे, जाणून बुजून बाणवायला लागतात. नियम मध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे पण काय करायला लागतं, सगळे प्राप्त करावे लागतात. तेव्हा मग काय होतं, आसन, स्थिरता, आसन स्थिर बसता येतं. नाहीतर सारखं मन भी धावतंय. आणि असं असं स्थिर झालं की प्राणायाम करून मनाला आपण काय करायला लागतं, स्थिर करायला लागतं. आणि प्रत्याहार म्हणजे काय, अनासक्त वृत्ती, आता दुसऱ्या कुठल्या वृत्ती नाहीयेत. तेव्हा काय, जिथे धारणा करायची त्या नाही नाही त्यांनी घेतलं असेल. साठी तुम्ही तुमचं नावाचं टाका ना त्या बॉक्स मध्ये. ध्यान धारणा ही काय होते, सहज प्राप्त होते. आणि मग समाधीमध्ये त्याचं काय होतं, रूपांतर होतं. आणि अशी समाधी प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात मुक्ताबाईला की आता तुला काही करायचं राहिलं नाही. तेव्हा म्हटलंय, म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, उघडी समाधी घेई जगा मादी. 8वे समाधीचे अंग आले तुझ, आता नाही काज आणि कास. गळली संद्रिये राहिले मन, झाले महाशून्य एकाएकी. निरालीसे शक्ती झालीसे निवृत्ती, झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई. म्हणजे काय होतं, अशा प्रकारे इंद्रिय, मन हे सगळे कसे होतात, वृत्ती रहित होतात. शून्य, महाशून्यामध्ये सगळे जातात. आणि त्यानंतर ते सुद्धा निवृत्त होऊन महाशून्याच्या पलीकडे जो परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये काय होतं, एकरूपता होते. तर अशा तऱ्हेने मुक्ताबाईंना ही परमोच्च अध्यात्म अधिकार आणि हे योगाचे सामर्थ्य प्राप्त झाले. आणि त्यामुळे अशा ह्या प्रखंड हे ज्ञान सामर्थ्य त्यांच्या ठाई प्रगटल्यामुळे अखंड अभंग अशा जागृत अवस्थेमध्ये पण काय आहे, अखंड म्हणजे जे जो खंडित होत नाही परब्रह्म, अखंड त्याचं अनुसंधान, अभंग ज्याचा भंग होत नाही, अशी त्यांना अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि मग त्या अवस्थेतून सहजच काय होतंय, त्यांच्याकडून उपदेश होत गेला. मग आता तो कोणाकोणाला झाला, तर लोकांकडून जेव्हा अपमानास्पद वागणूक मिळाली, तेव्हा किंचित काळ काय झालेले, ज्ञानदेवांना उद्रेक झालाय, क्षोभ झालाय.
आणि तो कमी करण्यासाठी काय केलंय मुक्ताबाईंनी उपदेश केलेला आहे. त्यानंतर कर्मट कर्मकांडी विसोबा चाटी, त्यांचं मन आणि बुद्धी काय त्याच्यामध्ये उच्च नीचतेच अज्ञानाची झूळ इतकी होती की ती झटकण्यासाठी त्यांना उपदेश केलेला आहे. 1400 वर्षे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हठयोगी चांगदेवांचा दंभ उतरवण्यासाठी उपदेश केलाय आणि नामदेवांचं गर्वहरण करण्यासाठी त्यांना उपदेश केलेला आहे. तर आपण आता हे बघूया एक एक हे करून की एकदा ज्ञानदेव माधुकरी मागण्यासाठी झोळी घेऊन निघाले. 2-4 ठिकाणी भिक्षा घेऊन परत घराकडे निघाले. तर वाटेत काय काही वैदिक लोकांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. संन्याशाची मुलं हे काय या आळंदी सारख्या पुण्यभूमीवरून जातायत, त्यांचा काय अधिकार आहे का, असं खूप बोलू लागले. आणि एवढंच नाही तर आज तर त्यांनी कहरच केला की झोळीच त्यांची ओढून घेतली आणि जी भिक्षा होती ती कुत्र्यासमोर टाकून दिली. त्याच्यामुळे ज्ञानदेव व्यथित झाले आणि दुःखी झाले. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये क्षोभ उद्रेक झाला आणि ते पर्णकुटीकडे आले आणि त्यांनी पर्णकुटीचं दार लावून घेतलेलं आहे. मुक्ताबाई हे झाडाजवळ बघत होत्या. दुपार झाली, सगळी दुपार टळून गेली, तरी पण काय आहे ज्ञानदेव बाहेर येत नाहीये, समाधी हालत नाहीये. आणि म्हणून मुक्ताबाईंनी काय झाले, आळवायला सुरुवात केली आहे. दणदणीत अंजन घालून आळवणी सुरू केलेली आहे. त्या म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगी आहे तू. योगी कोण असतं, त्याचं जीवशिवाचं ऐक्य झालेलं आहे तो योगी. योग साधलेला आहे त्याला. आणि ते केव्हा योग साधतो, पावन मनाचा, अत्यंत पवित्र शुद्ध मन होतं तेव्हा योग साधतो. मग म्हणजेच काय, ज्ञानी झाले, अज्ञान पूर्ण गेलेलं आहे. मग आता हे जे अज्ञानी लोक आहे ते हे अपराध करतायत की हे अशा अज्ञानाने काय आहे अशी छळवणूक करतात. तर ते काय करायला पाहिजे योगीने, तर ते त्यांना सहन करायला पाहिजे. कारण त्याचं अंतःकरण कसं असतं योगीचं, अत्यंत क्षमाशील असतं, दयाळू असतं तो. आणि त्यामुळे त्यांनी असा क्लेश करून घ्यायचा नाही. विश्व रागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी. हे विश्व हे सगळं काय आहे रागवलं. म्हणजे काय करतात, निंदा करतायत, काही बोलतायत, तरी काय करायला पाहिजे संतांनी, तर पाण्याचा स्वभाव कसा आहे, शीतलता. तसं त्यांनी काय पाहिलं ते शांत राहिलं पाहिजे. शब्दशस्त्रे झाले क्लेश संते मानावा उपदेश. शब्द कसे आहेत, लोकांचे शस्त्रासारखे घाव करतायत. तरी पण त्यावेळेस संतांनी काय करावं की तो उपदेश मानावा. जसं तुकाराम म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काही शिकवायलाच मिळतंय असं समजून काय करायचंय, क्लेश मानून घ्यायचा नाही. आणि हे विश्वपटल ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे विश्वपटल आहे. जसं कापड असतं, पटल म्हणजे कापड असतं, कापड सुताने झालेलं असतं. एक एक धागे धागे धरून एक ते काय होतं, वस्त्र तयार होतं. तसं हे जे विश्वाचं हे सगळं वस्त्र आहे ना, ते कशाने झालेलं आहे, तर ब्रह्मदोऱ्याने झालेले. ब्रह्म हे सूत आहे त्याचं. म्हणजे ह्या विश्वामध्ये सगळीकडे काय भरलेलं आहे, तर ते ब्रह्मच भरलेलं आहे. आणि म्हणून काय करा, तुम्ही ही दृष्टी ठेवा, ही दृष्टी तुम्हाला आहेच. आणि त्याच्यामुळे हे काय आहे, या बोलण्याने तुम्ही शुद्ध होऊ नका आणि ताटी उघडून बाहेर या. संत तोची जागा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. तर संत जो असतो तो अखंड जागा जगी. आता जागा म्हणजे काय, जागृती आलेली आहे, ज्ञानाची जागृती आलेली आहे. आणि त्यामुळे या जगामध्ये जे सगळं दिसतंय ते सगळं कसं आहे, भासित आहे, भ्रम आहे, ही जागृती आलेली आहे.
आणि म्हणून त्या जगाविषयी तो विरक्त झालेला असतो. कारण जे सत्य नाही त्याच्याबद्दल आसक्ती का ठेवायची ना, हा विचार संतांना पूर्ण कळलेला असतो. आणि म्हणून त्यालाच म्हणतात जागृती. लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तोची जाणा. आता लोभ अहंता हे सगळे या जगातलं येत आहे ना. आता जगत वास्तविक कसं आहे, मृगजळासारखं आहे. मृगजळ आहे का सत्य? तिथे धो धो पाणी वाहत दिसतंय, पण खरंच पाणी आहे का? आपण म्हंटल पाणी काय, खूप पाणी पिऊन मी काय आहे तृषा शांत करेन. हम्म, खूप छान काय स्नान करेन, खूप कपडे छान धुवेन, पण काहीतरी शक्य आहे का? कारण पाणीच नाहीये ते. तसं या जगामध्ये हे जगच सत्य नाहीये. मग त्याच्यामध्ये हा जो लोभ आणि त्या जगामधून जे जे काही मिळवलंय त्याची अहंता, हे संतांच्या मनातच येत नाही. कारण काय आहे की पूर्ण त्यांची वृत्ती एक तर कशी आहे, दयाळू आहे, क्षमाशील आहे आणि विरक्त आहे. म्हणून तो अभंग आहे ना, समाधी साधन संजीवन नाम, शांती दयाघन सर्वांभूती, असा त्या संतांचा स्वभाव असतो. आणि म्हणून हे सगळं काय आहे, विचाराने पूर्ण पटले आणि अनुभवात रूपांतर झाल्यामुळे ते विरक्त असतात. मग इह परलोकी सुखी, शुद्ध नाम ज्याचे मुखी. आता इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखी व्हायचं असेल, म्हणजे सुखरूप व्हायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर संत सांगतात शुद्ध नाम, की जो परमात्मा शुद्ध आहे त्याचं नाम पण तेवढंच शुद्ध आहे. आणि त्या शुद्ध नामाच्या अखंड सहवासात राहिलं तर काय होतं, माझं मन शुद्ध व्हायला लागतं. म्हणून ज्याच्या मुखी अखंड नाम आहे तो काय होतो, इथे पण सुखी होतो, परलोकात पण सुखी होतो. आणि म्हणून म्हणतात मिथ्या कल्पना मागे सारा, साठी उघडा ज्ञानेश्वरा. या सगळ्या मिथ्या कल्पना आहेत आपल्या, की हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला, याचं असं त्याचं तसं. या सगळ्या जगाबद्दलच्या, लोकांच्या बद्दलच्या ज्या मिथ्या कल्पना आहेत, आणि खरं काहीच आहे ना काही. आणि म्हणून ते सगळं काय आहे, ते सगळे विचार मागेच आणि ताठी उघडा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. पुढे मुक्ताबाई सांगताय की ज्याचा भाव शुद्ध होतो. म्हणून म्हणते ना की जसं नाम अखंड मुखात राहायला लागतं, तसं काय होतं, त्याचा भाव पण शुद्ध व्हायला लागतो. कारण शुद्धता यायला लागते. आणि शुद्धता यायला लागली, अज्ञान झालं, मलिनता गेली, की आपोआप भगवंताच्या तिथे भाव निर्माण व्हायला लागतो. दुरी नाही देव त्याला. आणि म्हणून देव कसा आहे, भावाचा भुकेला. असा भाव म्हणजे अखंड भगवंताचं प्रेम, जे सगळं कुठलं प्रेम आहे आता, जगाचं, नातेवाईकांचं, प्रपंचाचं. ते प्रेम कमी झालं की भगवंताचं प्रेम वाढायला लागतं, त्याला भाव म्हणतो. की मग त्याला देव काही लांबच नाहीये. कारण एकदा भगवंताचं प्रेम निर्माण होणं हे खूप आवश्यक असतं. मग तेथे कोणी शिकवावे, सार साधून या घ्यावे. आता कोणी शिकवायचं राहतच नाही. एकदा भाव शुद्ध झाला, भगवंताची ओढ लागली, गोडी लागली, की सार काय आहे, तोच एक सार आहे. हे परब्रह्मच एक सार आहे. या विश्वामध्ये बाकी सगळं कसं आहे, असार आहे. कारण ते उत्पन्न होतं आणि नाश पावतं. आणि म्हणून असार काय घेण्यासाठी किती लोक धडपड करतात आयुष्यभर. त्याच्या जे सार जे आहे ते साधून घेण्यासाठी काय करावं, ते साधून घेण्यासाठीच हा जो भावाने भरलेला असा भक्त आहे तो तेच प्रयत्न करतो. म्हणून गंगाजळ हृदय धरा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजली, गंगाजल काय करतं, शुद्ध करतं, पावित्र करतं, देहाला पावित्रता येते. तसं म्हटलं
आपण तरायचं आणि मग दुसऱ्यांना पण तारायचं आहे. हे समर्थांचं पण म्हणतात की शिष्याला माझ्याकडे काय आहे, एकच मागणं आहे, मला गुरुदक्षिणा काय हवंय, तर तू काय कर, तू दुसऱ्या सगळ्यांना आता हे शिकवून त्यांना तार. पुढे म्हणतात गिरी गवारे कशासाठी क्रोधे पुरवली पाठी. हा, गिरी गवारे म्हणजे गुफेमध्ये जाऊन काय होणार आहे, काय शांती मिळणार आहे का, जर तुमच्या आतमध्ये क्रोध आहे, हा, हे सगळं काय गेलेलं आहे, विकार गेले नाहीये, तर गुहेमध्ये जाऊन तरी काही उपयोग नाही होत. तरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे. भगवे वस्त्र घातले पण आतमध्ये काम असेल तर त्याचा काही उपयोग नाही. ऐसा नसावा संन्यासी जो का परमार्थाचा द्वेषी. म्हणून म्हटलेलं आहे की जो परमार्थी आहे तो असा नसावा. काय तो कसा पाहिजे, अत्यंत शुद्ध पाहिजे. म्हणून आपण शोधून गावे विवेक नांदे त्यांच्या सवे. जो आपण आपला शोध घेतो. आता दोन सांगितले, आपण म्हणजे जीवाने कुणाचा शोध घ्यायचाय, मी खरा कोण आहे, मी खरा शिवस्वरूप आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. तो केव्हा घेता येईल, तो विवेकानेच घेता येईल, ज्याच्याकडे सदैव विवेक आहे, आत्मा अनात्म विवेक आहे, की जे सत्य काय असत्य काय आहे ह्याचा पूर्ण निवाडा झाला असेल, तोच काय करू शकतो, हा शोध घेऊ शकतो. म्हणून अवघी ईश्वराची करणी तिथे काय केले कोणी, त्या विश्वात हे सगळं काही ईश्वराची करणी आहे. जसं जसं ज्याचं कर्म त्याच्या प्रारब्धाने तसं होत राहत. आणि म्हणून आशा दंभ अवघे आवरा, हा, या सगळ्या ह्याच्यामध्ये ही सगळी ईश्वराची करणी आहे. त्याच्यासाठी आशा दंभ, कोणाचं काही पाहून द्वेष मत्सर हे सगळं आवरा आणि काय करा, तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा, की आपला आपण शोध घेण्याकडे लक्ष द्या. असे सुंदर असे ताटीचे अभंग मुक्ताबाईंनी काय केलेले त्यांच्या मुखातून या निमित्ताने बाहेर आलेले आहेत. अशी मोठी ज्ञानेश माऊलीच्या निमित्ताने त्यांनी जगाला हे सगळं ज्ञान सांगितलं. त्यानंतर आता पुढे सगळी ही भावंड पैठणहून शुद्धीपत्र घेऊन नेवाशाला आलेली आहे. नेवाशाला ज्ञानेश्वरीचं काय झालेलं आहे, ज्ञानेश्वरी सांगितली, आळंदीला आल्या अमृतानुभव लिहून घेतला निवृत्तीनाथांनी. आणि अशा प्रकारे ही सगळी भावंड सगळे लोक त्यांना काय करतात, आळंदीचे वात्सल्याने सगळे त्यांचं स्वागत केलेले आहे. आणि सगळे रोज त्यांच्या अवतीभोवती गोळा व्हायचे आणि ह्या सगळ्या भक्तीच्या गोष्टी ऐकण्यासाठी. पण त्यावेळेस हा विसोबा ताटी ह्याला मात्र काही ते आवडत नसे. तो अत्यंत कर्मकांडी ब्राह्मण होता, विधीपूर्वक काटेकोरपणे आचरण करणारा असा कर्मनिष्ठ ब्राह्मण. पण त्याला काय अहंकार होता, की वेदोक्त कर्मकांडाचा मी ज्ञाता आहे, त्याचं पालन करता आहे, मीच काय तो ज्ञानवंत विचारवंत आचारवंत. हा दंभ मात्र त्याच्या सतत ओसंडत राही. आणि त्याच्या त्या दंभाला की काय होतं, अहंकार येतो, द्वेष येतो, मत्सर येतो. आणि आतापर्यंत हे सगळे लोक त्याचं ऐकत असे, पण आता मात्र हे सगळेजण काय आहे, ह्या चौघांच्या मागे लागतात भावंडांच्या. आणि म्हणून तो काय करत असे, त्यांना दुखवण्याची एकही संधी वाया घालवत नसे. एके दिवशी असे हे चार भावंड गप्पा मारत बसले असताना निवृत्तीनाथ काय म्हणतात ते मुक्ताबाईला, का मांडे खावेशी वाटतायत, आहे का सगळी सामुग्री. मुक्ताबाई म्हणते की हो सगळं आहे, पण फक्त काय आहे, खापर परळ हवं आहे. मी आत्ता कुंभारवाड्यात जाते आणि परळ घेऊन येते. आणि म्हणून ती निघाली कुंभारवाडीकडे जाणार. वाटेत कोण भेटतंय, विसोबा येतात आणि ते विचारतात कुठे निघाली, तर म्हणे काही नाही, मांडे खायचे, निवृत्ती दादाला परळ आणायला जाते. आणि असं करून ती पटपट पटपट जाते कुंभारवाड्यामध्ये, एक छानस भाजलेलं परळ घेते. ते मागे आलेलेच असतात विसोबा, आणि ते काय करतात, तिच्याकडून ते घाई घाईने वळते त्याबरोबर ते तिच्या हातातून ते खसकन ओढतात आणि त्या दगडावर तिथे आपटतात. फुटत विचार. मग कुंभारवाड्याला आणि त्यानंतर ताकीद देतात की हिला कोणी परळ द्यायचं नाही. मुक्ताबाईला अश्रू अनावर होतात
आणि वरून म्हणतात, काय तुम्ही संन्यासाची मुलं आहेत, जिभेचे चोचले कशाला हवे. ती आपली जड पावलाने पर्णकुटीत परत येते. ज्ञानेश्वर माऊली बरोबर ओळखते. काय म्हणतात ते, की विसोबा भेटले का? आणि त्यावेळेस ते म्हणतात ज्ञानेश्वर, की इतका हा ब्राह्मण, काय वैदिक आणि पैठणच्या या सगळ्या वैदिकांचा आशीर्वाद मिळून आम्ही आळंदीला आलो, पण हा ब्राह्मण मात्र अहंकार सोडायला तयार नाहीये. तो किती आहे, वैदिक धर्मामध्ये त्याचा मोठा अधिकार आहे, पण अहंकाराने त्याची दृष्टी अंध झाली आहे. म्हणून म्हटले, की वैदिक पाठी असतात त्यांना काय होतं, अहंकार होत असतो. म्हणून हा अहंकार हा इतका आहे ना, जबरदस्त आहे माणसाच्या मागे, की त्याला कळत नकळत सुद्धा त्याच्यामध्ये तो अहंकार शिरतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या अहंकारामुळे उद्धार होत नाही ना पुढे. आणि म्हणून पूर्ण ज्ञानाची दृष्टी याला यावी, म्हणूनच काहीतरी काय आहे, निवृत्तीनाथांची योजना असावी असं माऊली म्हणते. आणि तेवढ्यात विसोबा काय आहेत, पर्णकुटीकडे यांच्या येऊन पोचतात आणि कुणाला दिसणार नाही अशा खिडकीच्या तिथे उभे राहतात. आणि माऊली सांगते, काय हरकत नाही मुक्ताई, मांड्याचं पीठ तू तयार, केळीच्या पानावर मांडे थाप, तोपर्यंत मी माझी परतप्त करतो. ज्ञानदेव योगी आहेत, ते ओणवे झाले. प्राण आणि अपान हे दोन्ही वायू त्यांनी कोंडून घेतले. अपान हा खाली जातो गुदद्वाराकडून, त्याला कोंडला. आणि प्राण हा काय आहे, वरती येत असतो, त्याला कोंडला. आता हे दोन्ही कोंडले की काय होतं, किती उष्णता, शक्ती जागृत होते ना. आणि म्हणून म्हटले, सदैव वैश्वानर तर आपल्या इथे आहेच. इथेच म्हटले ना, हम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. वैश्वानर आहेच. तर हे जर दोन्ही वायू कोंडले की तो वैश्वानर काय होतो, चेतव. त्याला चेतवलं असं ज्ञानेश्वरांनी, आणि त्यांचं शरीर तप्त होऊ लागलं. उघडी पाठ इंगळासारखी लाल झाली. आणि मुक्ताबाई त्याच्यावर मांडे भाजून निवृत्तीनाथ आणि सोपान यांना वाढून टाकले. विसोबा हे सगळं पाहतच होते, पाहतच राहिले. ते पाहून त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली. आणि म्हणतो ना, की पश्चातापाच्या आगीत असे ते पोळले जायला लागले. आणि त्याच्यामुळे त्यांना हा जो सगळा अहंकार होता तो सगळा जळून भस्म झाला. म्हणून असं आहे, की पश्चाताप होणं हे खूप महत्वाचे. पश्चाताप झाला तर तुलसीदासांचं माहितीये ना आपल्याला, पश्चाताप झाला आणि ते काय झाले, एक कामी होते त्याच्यातून तुलसीदास झाले. तसं आहे हे. म्हणून रामचरित मानस मध्ये 4 घाट सांगितले. ज्ञानाचा घाट, कर्माचा घाट, भक्तीचा घाट आणि प्रपत्तीचा घाट. 4 घाटावर हे काय रामचरित मानसची कथा चालू आहे. आणि पश्चातापाचा जो प्रपत्तीचा आणि पश्चातापाचा घाट आहे, तिथे तुलसीदास श्रोत्यांना सांगतायत. तर त्यामुळे काय होतं, पश्चातापाने. म्हणून पश्चाताप हे सगळ्यात काय आहे, एक असं मोठं असं झरं आहे, की त्याच्यामध्ये पश्चाताप झाला की सगळा अहंकार सगळा त्याच्यात जळून भस्म होऊन जातो. आणि म्हणून पश्चातापाला अनुकूल असं म्हटलंय. असं पश्चाताप झाला की त्याच्या सगळ्या वृत्ती असतात त्या सात्विक व्हायला लागतात. आणि सात्विक वृत्ती झाली की काय होतो, अध्यात्म संपन्न योगाचा अधिकारी होतो. म्हणून आपण म्हणतो ना, की सत्वगुण अखंड पाहिजे. जर सत्वगुण वरती राहिला तरच काय होतं, या आध्यात्मिकतेमध्ये उंची वाढायला लागते. आणि म्हणून अशी त्याची वृत्ती सात्विक झाली, अहंकार गलित झाला. आणि त्यामुळे त्याला हे जे बालयोगी आहे, की जे आत्मसाक्षात्कारी आहे, त्यांना शरण जाण्याची इच्छा झाली. म्हणून असं आहे, की शरण जाण्याची इच्छा पण होत नाही जर अहंकाराने तो लिप्त असेल तर. आणि मग अशी त्याची अवस्था झाल्यामुळे त्यांनी धाडकन काय केलंय, पर्णकुटीचं दार उघडून निवृत्तीनाथांच्या पत्रावळीतून झेपावला.
आणि उष्टे मांडे त्यांचे खायला लागला आधाशासारखा. हं. त्यावेळेस मुक्ताबाईच्या तोंडून सहज उद्गार निघाले की अरे अरे दूर सर, असा काय खेत्रासारखा वागतो आहेस, पानातलं उष्ट खातो आहेस, उच्च नीच द्वंद्वाच्या पैल सर स्वस्वरूप जाण. हे मुख्य आहे की उंच नीच त्याच्यामध्ये खूप अहंकार होता ना, उंच नीचतेचा. हे सगळं काय द्वंद्व आहे. हं? द्वंद्व म्हणजे हा भेदाने भरलेला हे जे मन असतं त्याला द्वंद्व म्हणतो. जेव्हा हा सगळा भेद आपल्या अंतःकरणातून निघून जातो तेव्हाच काय होतं, स्वस्वरूपाला स्व म्हटलेले स्वतःच्याच स्वरूपाला जाणता येतं. म्हणजे वेगळं काही जाणायचं नाहीये. जे माझ्यामध्ये चैतन्य आहे, हं, त्यालाच जाणायचं आहे, कारण तेच मला कळत नाहीये. हं. म्हणून म्हटले माऊलींनी, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही देहाची उपाधी आहे, त्याच्यामध्ये ते गुप्ततेने आहे. काय आहे? स्व, माझच स्वरूप. हं? आणि ते मला नाही जाणता येत, कारण ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये हा जीव अडकलेला आहे. इतके द्वंद्व आहेत. हं? सगळे सुख, दुःख, मान, अपमान, राग, लोभ, उंच, नीच, या सगळ्याच्या पलीकडे जावं लागतं. तरच त्या स्वरूपाला जाणता येतं आणि ते जाणून घेणं हेच खरं काय जीवनाचं उद्दिष्ट आहे, असं मुक्ताबाई सांगतायत. हं? आता विसोबा बाह्य कर्माने काय होता, तो शुद्ध आचरण करायचा, कर्मकांड शुद्धतेने करत असल्यामुळे तो शुद्ध झालेला होता. आणि आता त्याला पश्चातापाच्या आगीने अंतःकरण पण त्याचं काय झालं, निर्मळ झालं. म्हणून बाह्य आणि अंतर दोन्ही कसं व्हावं लागतं, निर्मळ शुद्ध व्हावं लागतं. तेव्हाच आत्मज्ञानाला तो पात्र होत असतो. आणि तेव्हा ज्ञानदेव एकदम म्हणतात खेचर. आता खग म्हणजे आकाश आणि चर म्हणजे आकाश मार्गी फिरणारा आकाशात. म्हणजे असा जो काय आहे ज्ञान मार्गी आकाश म्हणजे काय, चित आकाशामध्ये विहार करणारा तो खेचर. आणि म्हणून मग विसोबांनी काय केलेलं आहे, चारी भावंडांच्या पाय धरले आणि ते म्हणतात मला क्षमा करा, मी तुमचा महान अपराधी आहे. मी आता आपल्या तेजाने टिपलो आणि स्वयंप्रकाशित तुम्ही सूर्य आहात, तर तो हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो दाखवा मला. मी आतापर्यंत अहंकाराच्या अंधारात सापडलो होतो, ते आता तुम्ही मला पूर्ण ज्ञानाच्या मार्गावर घेऊन चालावं. कारण गुरुकृपेशिवाय काय आहे, जीणं व्यर्थ आहे. गुरुकृपेशिवाय हा मार्ग कोणी दाखवू शकत नाही. आणि म्हणून गुरु प्रसाद मला द्यावा. आणि त्यावेळेस ज्ञानदेवांनी काय निवृत्तीनाथांची परवानगी घेतलीये. त्यांनी बघितलं की विसोबांचा अहंकार सगळा गेलेला आहे. आणि मग त्यांनी मुक्ताबाईला सांगितलेले की त्याला उपदेश कर. आणि म्हणून तेव्हापासून विसोबा खेचर हे नाव त्यांचं झालं. म्हणजे कारणीभूत कोण झाल्या, मुक्ताबाई. आणि त्यांनी तेच विसोबा खेचर पुढे कोणाला आहे, नामदेवांचे गुरु झालेले आहेत. म्हणजे कसे विसोबा खेचर होते आणि ते कसे गुरुपदावर गेलेले आहेत. कारण काय आहे की गुरुप्रसाद आणि अहंकाराचं विसर्जन. पुढचा मुद्दा आपण बघूया. असंच एकदा काय झालेलं, आळंदीच्या वाटेवर गोदावरीच्या तीरी एका गुहे भोवती लिंबाच्या पाल्याखाली मृत शरीरे झाकून त्या भोवती काही माणसं बसली होती. तेव्हा तिथून ही चारही भावंड चालली होती. चौकशी केली त्यांनी, तर त्यांना असं सांगण्यात आलं की महातपस्वी हठयोगी चांगदेव महाराज या गोदा तटाकी गुहेमध्ये समाधीस्थ आहेत. हं? आणि समाधी उतरताच ते प्रेतांना जिवंत करतील, आणि म्हणून हे सगळेजण त्या आशेने इथे बसलेले आहेत. मग ज्ञानेश्वरांच्या अनुज्ञेने मुक्ताईने काय केलं, संजीवन मंत्र तिला येत होता, त्या मंत्राद्वारे तिने सगळ्या प्रेतांना सजीव केलं.
आणि ही भावंड आळंदीला नाही गेली. आता जेव्हा समाधी उतरली त्यावेळेस चांगदेवांना लोकांनी सांगितलं, आम्ही डोळ्यांनी बघितलं की त्यांनी काय केलंय, मुक्ताबाईंनी हे सगळी प्रेत जिवंत केली. त्याच्या आधी पैठणहून यात्री येत होते, त्यांच्याकडून या भावंडांच्या अलौकिकताबद्दल, अध्यात्म ज्ञानाबद्दल ऐकलंच होतं चांगदेवांनी. हं? तर आता हे चांगदेव कसे होते, तर तापी नदीच्या किनारी त्यांनी 1400 वर्ष तपसाधना केली होती आणि रिद्धी सिद्धी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. जे ज्ञानेश्वरांच्या काळातले ते श्रेष्ठ सिद्ध होते. त्यांचे सहस्त्रावधी शिष्य भारतभर पसरलेले होते. चांगदेवांची बुद्धी तर बालपणापासून अतिशय तल्लख होती. कुमार वयात त्यांनी 14 विद्या, 64 कला ह्या सगळ्या परिपूर्ण त्याचा अभ्यास केला होता. आणि या योग विद्येचा सखोल अभ्यास करण्यात ते हिमालयात पण गेले होते. तिथल्या सिद्धांनी चांगदेवांना योग विद्या मुक्त हस्ताने दिली. त्याची त्यांनी मग 7 वर्ष अहोरात्र साधना केली आणि त्याच्यात ते प्रवीण झाले. आणि त्याच्यामुळे ते कसे झाले, सामर्थ्य संपन्न हठयोगी. म्हणजे इतक्या त्या मंत्रांच्या देख कुछ मिनट उसका सहाय्याने आवाज क्यों बंद हो गए? पाण्यावरून चालायचं, मृतांना आवाज जिवंत volume कमी आहे. करायचं, Volume वर. इतरांच्या अरे फुल इतरांच्या मनातील विचार जाणायचे, गुप्त होऊन कुठेही प्रगट व्हायचं, संकल्प सिद्धी, अशा सगळ्या सिद्धी त्यांना अवगत होत्या. आता 1400 वर्ष असं तपाचरण करून ते पूर्ण काय झाले, एवढं होऊन सुद्धा त्यांना स्वरूपाचं मात्र पूर्ण ज्ञान झालेलं नव्हतं. कारण हे सगळं आलं ना, सिद्धी हे सगळं, की त्याच्यामुळे दर्प आणि दंभ येतो. आणि त्याच्यामुळे ते अजून स्वरूपाच्या ज्ञानापासून बाजूला होते. आणि दुसरं म्हणजे सद्गुरूची पण त्यांच्या जीवनात प्राप्ती झालेली नव्हती. आणि त्यामुळे तसा मीपणात अहंकार फक्त वाढला होता. आणि लोक काय करायचे, पूजा अर्चा सेवा चाकरी हे सगळं केल्यामुळे त्यांना जास्तच काय झालं होता, मी कोणीतरी श्रेष्ठ असं वाटत लागलं होतं. पण आता मात्र काय, ह्या भावंडात हे ऋषी तुटले अशी भावंड अल्पवयीन ईश्वरी विभूतीत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांना वाटलं आपण त्यांना भेटायला जावं. आणि त्यासाठी ते काय आहे, विचार करतायत. पण आता आधी एक शिष्याला पाठवतायत आणि शिष्याला पाठवत आता त्यांना पत्र लिहून काहीतरी पाठवावं. आता पत्रामध्ये काय मायना काय लिहावा, तीर्थरूप लिहावे तर ते ज्ञानेश्वर वयाने खूप लहान, आशीर्वाद लिहावे तर हे काय आहे, भावंड ज्ञानाने श्रेष्ठ. मग त्यांना काही कळत नव्हतं. आणि मग त्यांनी ते भुजपत्र तसंच कोरच शिष्याच्या हाती पाठवलं. शिष्याने येऊन काय केलेलं आहे, इकडे हे भावंड बसलेत पर्णकुटी, त्यांना आणून दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी ते भुजपत्राची गुंडाळी उघडली. मुक्ताई म्हणते की वाचतं काय लिहिलंय चांगदेवांनी. तर ज्ञानदेव म्हणतात, तिच्याच हातात देतात ते पत्र. ती बघते उघडून आणि तेव्हा ती म्हणते, अरे ज्ञानदा, 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेवांनी हे भुजपत्राप्रमाणे कसे आहे ते कोरेच्या कोरेच राहिले. पण निवृत्तीनाथ काय म्हणतात त्याच्यावर, की असं नाहीये मुक्ते, 1400 वर्ष तपश्चर्या करून काय झालेलं आहे, यांचं अंतःकरण भुजपत्राप्रमाणे स्वच्छ आहे. म्हणजे आता त्यांना कोणी इच्छा लालसा नाहीये. आपण जे अक्षर उमटवू ते उमटील. म्हणून असे कार्बन पेपर किती वापरलेला असला की अक्षर नीट उमटत नाही, पण तो कोरा असेल तर कसे अक्षर खूप सुंदर उमटतात. आणि त्याच्यासाठी मग ज्ञानेश्वरांनी त्या भुजपत्रावर 65 ओव्या लिहून पाठवल्या. त्यालाच काय म्हणतात, चांगदेव 65. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदामासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी. अशा 65 ओव्या लिहिल्या. त्या घेऊन आलेला आहे तो शिष्य. चांगदेव वाचून बघतात, काही कळत नाही. काय त्याचा अर्थ काही उमलत नाही.
आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही नाही, आता तर मी स्वतःच त्यांना भेटायला जातो. आणि म्हणून ते काय आहे, आपल्या सगळ्या वाघावर बसून नागाचा, जी विषारी नागाचा चाबूक घेऊन सगळ्या शिष्यगणांना घेऊन निघतात. त्यावेळेस ही भावंड काय सकाळची उन्ह खात एका पडक्या भिंतीवर बसली होती. आणि हे चांगदेव येतात आहेत असं कोणी येऊन सांगितलं या भावंडांना. त्यावेळेस ते म्हणाले की ज्ञानदेव म्हणतात की गुरुदेवा, आता निवृत्तीनाथांना म्हणतात की त्यांच्या चांगदेवांच्या वैभवाला साजेस आपल्याला समोर जायला पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात की जी पडकी भिंत आहे, म्हणजे चांगदेव चेतन असलेल्या वाघावर बसून येता येतात ना, तर हे अचेतन भिंतीला गतिमान करतात. तर त्याच्यात पण काय करतात ते की क्षणभर डोळे मिटतात. अंतःकरणातच आपल्या नांदत असलेली ही निद्रिस्त प्रेरणा आहे ना, प्रत्येकाच्या अंतःकरणात ही प्रेरणा आहे, ती काय करते जागृत करतात. म्हणून म्हणते की हे सगळं कशाला करायचंय, तर तिच्या जागृतीसाठी करायचं असतं. आणि ते योगी होते, त्यांना ती कधी जागृत करता यायची. आणि ती प्रेरणा उजव्या हातातून ते जड भिंतीमध्ये सोडतात. आणि समर्थ अंतःप्रेरणेमुळे भिंतीचं जडत्व आहे ना, ते सैल होतं आणि भिंत अधांतरी तरंगू लागते. आणि मग ज्ञानदेवानी अवकाशामधला जो प्राणवायू तत्व आहे, या अवकाशामध्ये पण हा सगळा प्राणवायू आहे ना, तो प्रज्वलित केला. आणि मग ती भिंत चारी भावंडांना घेऊन अवकाशात उंच उडाली. ती साऱ्या आळंदीभर भ्रमण करीत चांदेवांच्या मुक्कामाच्या दिशेने जाऊ लागली. हे बघून तर काय झालं, अहंकाराचा सगळं परिमार्जन झालं चांगदेवांचं. ते इतके लीन दीन होऊन गेले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. की त्यांच्या लक्षात आलं की आत्मतत्वाच्या पूर्ण ज्ञानाशिवाय अशी अमानवी लीला घडणे शक्य नाही. आणि हे सगळं बघून त्यांचा अहंकार क्षणात विनाश झाला. द्वैत सगळं त्यांचं निघून गेलं, अद्वैत साकारलं तिथे. गुरुचरणाशी ते कृप झाले. आणि त्यांनी काय झालं, ती भिंत खाली जमिनीवर स्थिर झाली यावर त्यांनी ज्ञानेश्वर सगळ्यांचे जाऊन पाय धरलेले आहेत. असा हा सिद्ध भेटीचा अपूर्व सोहळा आळंदीपाशी विश्रांती वटाजवळ घडला. मग ते काय आहे, पर्णकुटी सगळे गेलेत, इंद्रायणी स्नान करून मग चांगदेव म्हणतायत की आता मला काय करा, शुद्ध ब्रह्मज्ञानासाठी गुरु प्रसाद द्या. पण असं आहे की सद्गुरूंच्या संगतीशिवाय हे पूर्ण ज्ञान कुणालाही होत नाही. आणि म्हणून मुक्ताबाई सांगते की तू थोडे दिवस इथे राहा, या तुझ्या सगळ्या शिष्यगणांना परत पाठव. आणि मग चांगदेव काय आहे, गुरु संगतीसाठी तिथे राहतायत. आणि त्यामुळे त्या संगतीमुळे असं आहे, संतांच्या संगतीने वैराग्य दृढ व्हायला लागतं. आणि त्यानंतर काय आहे, ज्ञानदेवांनी मुक्ताबाईला सांगितलेलं आहे की तुझा हा शिष्य आहे, तुझ्या स्वाधीन केलेला आहे. म्हणून त्याला म्हटलंय, निरविला चांगा मुक्ताबाई प्रती वासी करा प्रतीती आत्मज्ञानी. याला तुम्ही आता आत्मज्ञानी करा. आता तेव्हा तिथे राहतात तेव्हा एके दिवशी मुक्ताबाई इंद्रायणी स्नान करायला गेल्या होत्या नित्य नियमाप्रमाणे उषक्काली. आणि तेव्हा चांगदेव पण तिथे जातायत, तर लांबून बघतायत की काय करते मुक्ताबाई, स्नान करतायत, ते मागे फिरतायत. तेव्हा ती त्यांना हाक मारते आणि थांबायला सांगते. आणि ते काय वस्त्र नेसून त्यांच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की अरे, तुझी तू एवढी सगळी काय आहे तपश्चर्या केली 1400 वर्ष, हा देह रक्षणासाठी तू किती क्षीण केलास. तू सगळ्या विद्या, कला, श्रुती, स्मृती, शास्त्र, पुराणे या सगळ्याचा अभ्यासाचा खडतर तप केलं, हठयोग साधला, मंत्र तंत्रात पारंग झालं, पण सगळं फोल ठरलं. याच्यातून हेच सांगायचंय की ही सगळी अपराविद्या आहे.
पराविद्येशिवाय काही काय आहे तरणोपाय नसतो. कारण आत्मतत्व याची ओळख फक्त अद्वैत ज्ञानातच होते. आणि ती होण्यासाठी काय आहे, भेदबुद्धी आधी नाहीशी व्हावी लागते. मी तू पण, स्त्री पुरुष ही सगळी देहबुद्धी आहे. शरीराचा हा भेद आहे, तो तुझ्या चित्तातून अद्याप गेला नाही. हं? म्हणून त्या म्हणतात, चतुर्दश वयाने लोटली परी नाही गेली मनोभ्रांती. व्यर्थ ती सारास योगाभ्यासी केले, नाही ओळखले आत्मतत्व. अशा प्रकारे त्याला सांगतात तेव्हा चांगदेव काय म्हणतात, गदगदित होऊन जातात. आणि ते आई म्हणतात, आई या चांगदेवाला आता तू नवीन जीवन देऊन कृतार्थ कर. म्हणजे काय, इतकी तळमळ, इतकी लीनता यावी लागते. हं? आणि त्यावेळेस असं म्हटलंय की हा अज्ञानी पुत्र, ते म्हणतात, हा मी तुझा अज्ञानी शिष्य पुत्र, तुला सर्व भावे शरण येऊन आर्त विनवणी करत आहे. म्हणून सर्व भावे शरण जावं लागतं आर्ततेनी. हं? आणि त्यावेळेस मुक्ताबाई त्याच्यावर काय वरद हस्त ठेवतात ते. हं? आणि त्याला त्याच्यासाठी पाळणा म्हणतायत की निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तिथे सुत पहुडला मुक्ताईचा. निर्गुणाच्या डहाळी म्हटलेलं आहे. निज निज बाळा न करी पै आळी, अनुहात टाळी वाजविते. अनुहत नाद जो आहे आतला, तो ऐकायला यायला लागतो. काय, जेव्हा त्या सगळ्यापासून मन परावृत्त होतं, तेव्हा आतमध्ये तो कसा आहे, अखंड नाद चालू आहे, वेणू चालू आहे कृष्णाचा. आणि तो आपल्याला ऐकायलाच येत नाहीये, कारण आपण सगळे काय आहे, या बाहेरच्या नादात आहोत. आणि जेव्हा हा बाहेरचा नाद सगळा संपतो आणि आतमध्ये वळते वृत्ती, तेव्हा तो आतला अनुहत नाद येतो. आणि तेव्हा म्हणते, तेथे निद्राना जागृती भोगी पै उन्मनी, लक्ष तो भेदुनी निदणा तो. अशा प्रकारे आत्मबोधाचा शाश्वत वैभवाचा अमृत ठेवा मुक्ताबाईने काय केलंय, चांगदेव शिष्याच्या स्वाधीन केला. स्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर केली आहे आणि त्यांना आत्मस्वरूपात देऊन ठेवले. तेव्हा चांगदेवांना समाधी लागली. तेव्हा ते म्हणतात, न लाविली मुद्रा कष्ट नाही अंगी, केला राजयोगी चांगदेव. असं मुक्ताईच्या कृपा प्रसादाने चांगदेवांना काय झालेलं आहे, हे सगळं प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर चांगदेव 65चा गूढार्थ पण त्यांना उकलून दाखवला. आणि त्यामुळे चांगदेव हे आता ज्ञानसिद्ध योगी झाले. म्हणून ते म्हणतात, धन्य गुरु माऊली मुक्ताई आणि धन्य तिचा शिष्य पुत्र चांगा वटेश्वर. त्यानंतर आता शेवटचं आपण बघणार आहोत नामदेवांचं. नामदेव असे एकदा भजनात रंगले असताना नरहरी सोनार म्हणतायत, बघ बघ कोण आलं, नामदेव बघ. तर त्यावेळेस पंढरपुरामध्ये ज्ञानदेव, निवृत्तीनाथ हे सगळे गेलेले असतात. आणि तेव्हा काय करतात, नामदेव त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर एकादशी येते, नामदेवांचे कीर्तन झाले, गोरा कुंभारांच्या तिथे द्वादशीचं पारणं असतं आणि ते सगळे जेवून सगळे बसलेले असतात. तेव्हा मुक्ताबाई काय करते, ते सगळे गाडगे मडके असतात ना, तिथे फिरत असते. आणि तिथे त्याला एक छान फळकुट तिला दिसतं गुळगुळीत. ती विचारते, हे काय आहे? तेव्हा ते सांगतात, गोरा कुंभार, हे थापटणं आहे, याच्यात परीक्षा करायची असते याची. तर ती म्हणते, बरं असं का, मग आता तुमच्यापासूनच मी परीक्षा करते. आणि मग सगळ्यांच्या डोक्याला थापटून बघते की हे मडकं कच्च आहे का पक्क आहे. आणि तेव्हा नामदेवांच्या तिथे थापटून म्हणते, हे तर मडकं अजून कच्चच आहे. कारण काय आहे, तिला म्हणतात की अहंकार आहे नामदेवांना. की तेव्हा नामदेवांना खूप राग येतो. तर मुक्ताई त्यांना म्हणते, अरे अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही. मान अभिमान वाढविसी हेवा, दिसता दिवा हाती घेशी. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्या डोले काबा झाले.
असं त्याला बरेच अभंग आहेत. आपल्याकडे आता तेवढा वेळ नाहीये. म्हणजे काय आहे की तू विठ्ठलाच्या भक्तीचा डांगोरा पिटतोस, पण तुझ्या वृत्तीमध्ये हा ताठात काही गेलेला नाही. अशी सगळी मुक्ताईचे वचन ऐकून नामदेव काय तिथून जातात विठ्ठलाकडे आणि त्यांना म्हणतात की अरे बघ, मी तुझा एवढा लाडका, पण ती मुक्ताई मला मडक म्हणते. तेव्हा पांडुरंग म्हणतात की अरे तुझी भक्ती उच्च प्रतीची आहे, पण भक्तीला काय लागतं, नुसते भक्तीने चालत नाही, त्याला ज्ञानाची उपासना लागते, ज्ञान साधना हवी आणि ज्ञान साधण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुला गुरुची प्राप्ती होत नाही, ज्ञान होत नाही, तोपर्यंत काय आहे, तुला पूर्णत्व नाही, असं पांडुरंग सांगतात. आणि म्हणून तेव्हा ते काय करतात, नामदेव परत येतायत आणि तेव्हा ज्ञानेश्वरांकडे येऊन ते सांगतायत. तर ज्ञानेश्वर म्हणतायत तू कुठे जा, ओंढ्या नागनाथला जा, तिथे तुझे गुरु. आणि तिथे आपल्याला माहितीये शिवालयाच्या मंदिरामध्ये एक गृहस्थ बसले, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला आहे आणि त्यानंतर जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळं परब्रह्म भरलेलं आहे, हे त्याला पटवून देतात. आणि तेव्हा तो काय करतो, त्यांचे पाय धरतो नामदेव. आणि तेच कोण आहे, विसोबा खेचर, की जे पूर्वाश्रमीचे कोण होते, विसोबा चाटी. आता मुक्ताबाईमुळेच काय झालंय, नामदेवांना असे हे गुरु भेटले. आता पुढे बघूया आपण की संत जनांच्या अशा उपस्थितीमध्ये ज्ञानदेवांनी काय केलेलं आहे, आता आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली आणि 1 महिन्याने सोपान देवांनी पण सासवडला संजीवन समाधी घेतली. मुक्ताईने पण असा इच्छा त्यांच्या झाली की माझा हा 1400 वर्षीय शिष्यपुत्र आहे, त्याचा पण समाधी सोहळा असाच व्हावा. आणि म्हणून ते सगळे जण संत मेळा सगळे निवृत्तीनाथ, मुक्ताई, चांगदेवा समवेत गोदा तटाशी पुणतांब्याला पोचले. निवृत्तीनाथांच्या परवानगीने काय केलेलं आहे, गुरुमाऊलीच्या इच्छेप्रमाणे चांगदेवांनी समाधी घेतली. आता जेव्हापासून त्यांनी समाधी घेतली तेव्हापासून मुक्ताबाई पूर्ण अशा निर्लिप्त, अंतर्मुख, उदासीन झाल्या. नामदेवांचे एक अभंग आहे की मुक्ताई उदासी झाली असे फार, आता हे शरीर रक्षू नये, वेधले चित्तवृत्ती स्वरूपी निमग्न, नाही देह भान मुक्ताईला. अशी मुक्ताईची काय झालेली आहे, आता ही सगळी अवस्था झालेली आहे. आणि मग संत वृंद हे सगळे जण आता हरी संकीर्तन करीत वेरूळ क्षेत्री दृष्णेश्वराचे दर्शन घेऊन खानदेशी तापी तीरावेरील महत्ग्राम म्हणजे मेहुण येथे पोचले. योगेश्वर शिवाच्या मंदिराने पुनीत झालेलं हे गाव आहे. योगी जनांची समाधी स्थळाला हे अनुरूप असं आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी मुक्ताईच्या समाधीसाठी हे निवडले होते. अशा सुरम्य, पावन, प्रशांत पुण्यक्षेत्री योगेश्वर मंदिराच्या सान्निध्यात हा सगळा संत मेळा विसावलेला आहे. टाळ मृदंगाच्या गजरात नाम संकीर्तनाचा घोष 4-5 दिवस चाललेला आहे. आणि देहभावाविषयी कशा झाल्या, मुक्ताबाई खूप उदासीन झालेला आहे. आणि तेव्हा एके दिवशी निवृत्तीनाथ एकांतात तिला विचारतात की गमन कोणे दिवशी आरंभिले. तेव्हा मुक्ताई म्हणतात की जावे यावे कुठे, अवघे निघोट स्वरूप स्वामी, आमच्या स्वरूपी नाही पा अंधार, अवघे चराचर प्रकाशत्वे. जाणं येणं काय, स्वरूपाच्या तिथे जाणं येणं कुठे आहे, उदय असतो नाही या स्वरूपाशी, ऐसे ऋषीमुनी बोलविले, आम्ही कधी आलो स्वरूप सांडूनी, जावे पालटूनी जेथील तेथे, अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप स्वये नंदादीप उजाळीला. आणि असा तो दिवस कुठला आहे, वैशाख वद्य दशमी शके 1219 म्हणजे दिनांक 19/5/1297. त्या दिवशी मुक्ताई उदास झाली असे फार, आता हे शरीर रक्षू नये अशी तिची अवस्था झालेली आहे. आणि तेव्हा सगळा हा संत मेळा निवृत्तीनाथा समवेत
स्नानासाठी तापी तीरावर आला. ऐन मध्यान्ह काळी अकस्मात अकल्पितपणे काय झालेलं आहे, आभाळ ढगाने झाकाळून गेले. दाही दिशा अंधारू आल्या. निवृत्तीनाथांनी काय केलेलं आहे, मुक्ताईचा हात धरलेला आहे, पण इतका सोसाट्याचा वादळवाळा घोघावू लागला. मेघांच्या गडगडाटाने, विजेच्या कडकडाटाने कानठळा बसू लागल्या. कोणाचे बोलणे कोणास कळेना. सगळा संतमेळा भयभीत होऊन स्वस्वार्थाने सुखरूप पोचण्यासाठी सैरावैरा धावत सुटला. तोच काय झालं, डोळे दिपवून टाकणारा विजेचा प्रचंड लखलखाट झाला. कुणाची शुद्ध राहिली नाही. त्या अवघ्या गोंधळात निवृत्तीनाथांच्या हातून नकळत मुक्ताबाईंचा हात निसटला आणि मुक्ताबाईला सावरा असं म्हणतायत, पण त्या विद्युल्लतेच्या लखलखामध्ये मुक्ताबाई काय झाल्या, विलीन झाल्या. म्हणून म्हटलंय, कडाडली वीज निरंजनी जेव्हा झाली गुप्त तेव्हा मुक्ताबाई. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजवी एक घाई झाली मुक्ताबाई स्वरूपाकार. केवळ 17 वर्षाच्या कोवळ्या वयात ही परमोच्च आत्मसाक्षात्कारी योगी सम्राज्ञी वैशाख वद्य दशमी शके 1219 म्हणजेच इसवी सन 19 मे 1297 रोजी दुपारी 1:15 खानदेशी तापी तीरावरील महतग्रामी म्हणजे महूण गावामध्ये, की जे आत्ताच ऐदलाबाद, त्या योगेश्वर शिवाच्या मंदिरा सन्निध निरंजनी सदेह गुप्त झाली. म्हणजे तेजाची ज्योत तेजातच महातेजात विरून गेली. आणि अशा नंतर मुक्ताबाई अकस्मात विजेसारखी निष्ठून गेली. अशा या योगिनी मुक्ताबाई विजेच्या कडकडाटात सदेह गुप्त झाली. ती आदिशक्ती मुक्ताई मुक्त झाली. म्हणजे मुक्ताबाईने समाधी नाही घेतली. म्हणून ज्ञानदेव, सोपानदेव, चांगदेव, निवृत्तीनाथ यांचे सारखी मुक्ताबाईचं समाधी स्थळ नाहीये, पण तिची मूर्ती त्या मंदिरात मध्ये स्थापन केलेली आढळते. अशा या सिद्ध योगिनीला, बालयोगिनी मुक्ताईला शतशः प्रणाम करून आज इथे थांबते. रामकृष्ण हरी.